घ्या. राकेश. राकेश भाऊजी. हाँ भाऊजी. राकेश भाऊजी, थँक्यू. काल काय छान नाचलात तुम्ही. हे बघा इकडे खात बसलाय. ए, ठेव खाली. हा? खाली खाली ठेव ना. झाप झाप. ठेव खाली. हळू. काय कशाला ओरडताय? ऍटलीस्ट आता तरी रिस्पेक्ट द्या यार मला. थोडंसं तरी, काही वेळापुरतं तरी. या घरचं जावई आहे मी. हा? एवढं कळतंय ना, एवढी अक्कल आहे ना. मग काल मेहंदीच्या वेळी अक्कल काय चरायला गेली होती का? सुजय जाऊ दे ना. जाणारच आहे, तुझ्या आयुष्यातनं जाणारच आहे तो काही दिवसात. पण तोपर्यंत डिसेन्सिटिव्ह नीट वागायला नको का? हा? एक मिनिट. अरे काय कशाला आग पकडते तू? कमाल. एवढं काय केलंय मी? एवढं काय केलं? अरे माझ्या बायकोवर का डान्स करत होता का? हा कळलं. हे बघ राख्या, तू रणबीर आणि ती कटरीना असाल पण घरी, कळलं ना? अजून जगजाहीर झालेलं नाहीये. तुला कळतंय का तिच्या बाबांना किती विचित्र वाटत होतं हे सगळं? बरं ऐका आता. हा, सगळे शांत व्हा. मला असं वाटतंय बाबांना थोडासा संशय आलाय. सॉरी रेश्मा. नाही आता सॉरी वगैरे सोडा, तर हळू बोला आणि परत करू नका प्लीज. खरंच सॉरी. मला नाही आता आता राहू दे, राहू दे. बाबा. मला थोडं बोलायचंय. काका, अगदी करेक्ट वेळेत आलात तुम्ही, है ना? आम्हालाही तुमच्याशी बोलायचंच होतं. त्याचं काय झालं, काल जी डान्स कॉम्पिटिशन ठेवली होती ना आम्ही, तर त्याचे विनर्स झालेत राकेश आणि निशा. म्हणजे मुलांमधला राकेश आणि मुलींमधली निशा. सो त्यांना तुमच्या समोरच बक्षीस द्यायचं होतं आशू तर्फे. आशूनी कबूल केलंय 1000 रुपये बक्षीस. आशू दे रे 1000 रुपये. अरे दे की. काय कंजूस आहे नाहीत का? अरे निम्मे पैसे घरातच राहणार आहेत आता म्हंटल. बक्षिसाचे वहिनी. मग निम्मेच देतो तेवढे. कंजूस. तू त्याच्याकडनं घे ग 500. हा, हे घे तुला. कॉंग्रॅट्स. थँक्स. अरे थँक्स काय? हा, हे बक्षीस महत्वाचं नाहीये, पण त्या डान्स मागची भावना जास्त महत्वाची. ती लक्षात ठेव. ऍक्च्युली भावना जप डान्स मागची, ती जपायला पाहिजे. आणि आम्हाला पुढच्या वेळेस तू आणि रेश्मा बेस्ट डान्सिंग कपल व्हायला पाहिजे ना. तिला पण शिकव जरा डान्स. काय बेस्ट डान्सिंग कपल एकच आहे पुढच्या वर्षी आमचं. अरे आमची निशा सरोज खानला सुद्धा लाजवेल डान्सच्या बाबतीत. असू द्या सुखी राहा. अरे खरं तर मी काय सांगायला आलो होतो, आशू मी ओळखलं बरं का तुला. तू कुरिअरचं काम करतोस ना रे? राकेश रावांच्या घरी भेटलो होतो आपण. अरे पण राकेशच्या मैत्रिणीशी कसं काय जमवलंस तू? तिला दाढी आवडली ना त्याची. सो क्यूट. लांबलाच घ्या, दाढी नाही यांची गोष्ट. एक कुरिअर वाले कुठलं पार्सल कधी कुठे डिलिव्हर करतील सांगता येत नाही. असू द्या ती कहाणी मी नंतर ऐकेन. सध्या मला काम आहेत बरीच, मी निघतो. ओके. काय चाललंय? मला आशूने थापा मारल्या त्याच्यावर विश्वास नाही बसला. पण हा राकेश, सुजयही राकेश, रेश्माचा नवरा, काय कन्फ्युजन आहे. थांब जरा, सगळं नीट सांगतो. यालाही पारितोषिक द्यायला लागणार.
अगं अय्या हे किती छान आहे. कुठून आणलास विकत? ओ विकत नाही आणलं, मीच बनवलंय. फॅशन डिझायनर ना मी. वाव, म्हणजे तू नेमकं काय करतेस? मी मॉडेल्सचे आउटफिट डिझाईन करते आणि मी रॅम्प शोज करते. हे सगळं मीच करते. तुम्हाला माहितीये का, आमची मिनल आहे ना, तिला ऑडिशनला जायचं असेल ना तर माझ्याकडेच येते ती. मला म्हणते ना प्लीज ना बुटीकमध्ये जा ना, माझ्यासाठी कपडे आणणं, ऑडिशनला जायचंय. करते आणि मी. आणि रेशमाला तुम्ही बघितलं का इथून जाताना कशी होती? पण मी ॲनाने तिचा लुक असा चेंज केलाय. कशी झाली रेशमा आता? आणि बाकीचे आहेत ना आमचे घरचे, त्यांचा सगळ्यांचा लुक मी चेंज केला. सगळ्यांना मी टिप्स देत असते काय ना काही. रेश्मा तुमच्या बरोबर राहते? रेश्मा तुमच्या नाही म्हणजे रेश्मा तुमच्या बरोबर कशी राहील? ती राकेश बरोबर राहते ना? हो, मी तेच बोलले. रेश्मा राकेश सोबत म्हणजे निशा राकेश एकत्र नाही राहत ना. निशा ती का जिजूंसोबत राहील? ती तो दाढीवाला आशू दादाची बायको आहे ना ती? हो, आशुटलाची बायको आहे निशा. आणि निशाचा आणि किंजलचा नाही, आशूचा आणि किंजलचा काही संबंध नाहीये. किंजल? ही किंजल कोण? अगं काय बोलत असेल तर बडबडतेस तू? मी जाते. मग काही नाही. अगं काही नाही. मी जाते, प्लीज मला जाऊ द्या. काय झालंय ना? अहो वहिनी, ही म्हणते रेश्मा यांच्याकडे राहते. हो गा ना, असं काय बोलतेस? मला काही विचारू नको, मला काय माहिती नाही. मला काय बोलता येत नाही. बरं तू रडू नको आहे ना. काय झालं? अगं काय काय होतं आहे ना? परत त्रास झाला का? परत त्रास कसला होतो? त्रास? सॉरी, मी तिच्या वतीने माफी मागतो. ऍक्च्युली काय तिला ॲबसेंट माइंडेड थायरोसिस नावाचा आजार आहे. सो त्यामुळे ती असं ॲबसेंट माइंडेड थायरोसिस नावाचा तिला आजार आहे. त्यात होतं असं की अचानक खूप लोक आली ना तिच्या आजूबाजूला की तिच्यावर प्रेशर येतं आणि मग सगळ्या गोष्टींचे संदर्भ बदलतात आणि मग ती वाटेल ती बडबड करत सुटते. सॉरी, ती आता काही बोलली का वेळ? बाकी नॉर्मल आहे ती. बाकी नॉर्मल आहे म्हणजे ती ऑफिसला जाते. हो बघा ना, हे आउटफिट डिझाईन करते. हा, बाकी नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. काय झालं बाळा? आहे ना, तू गोळी घ्यायला विसरलीस का? तुला सांगितलं होतं ना मी, ती कॅप्सूल घ्यायची, पोबारा 40. तुझ्यानी पण सांगितलंय की नाही तुला? हा, असं का करते ना तू? हा, का करतेस असं? हा, सगळ्यांना त्रास होतो की नाही मग नंतर? जा बाळा, जा शांतपणे आतमध्ये जा. हा, आणि पोबारा 40 घे. जा ना, जा. तोंड बंद कर. जा बोलू नकोस कोणाशी. मी येऊ का? मला वाटेत बोलू नकोस कोणाशी. सॉरी. आम्ही माफी मागतो तिच्या वतीनं. सॉरी. अरे नाही, सॉरी कशाला? आता आजारच आहे म्हटल्यावरती काय बोलणार ना. मी समजून घेतलं. उगीच आली मुंबईवरनं इथपर्यंत. बरं, काळजी घ्या तिची. वंस मी जरा येते. हा, काय आजार आहे ना? हो ना. अगणी लग्नाचं वय असेल तिचं. हो ना, तिचं कसं लग्न व्हायचं? कशामुळे काय कळतच नाही. पण हा बाद झालं काय वाल्य? काय 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 वास? काय झालं? काय झालं? काय 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 प्रॉब्लेम? काय काही नाही. प्रॉब्लेम हाच आहे की तू काल रात्री खूप घोरत होतास आणि माझ्या फॅन्टसी मध्ये एवढा घोरणारा मुलगा नाहीये. बघा कशी मला सुद्धा ना तळव्यांना घाम येणारी मुलगी नको होती. त्यांनी ना सॉक्सला वास येतो. हट. बरं झालं ना, मग आधीच कळलं. संपलं आता सगळं. संपलं. कळलं? ब्रेकअप. मी आधी म्हणाले ब्रेकअप. मी आधी म्हणालोय ब्रेकअप. मी आधी ब्रेकअप मी आधी केलं. आय हॅव डम्प्ड यू. तुम्ही सांगा, कोण आधी म्हणाला ब्रेकअप? अरे पण ब्रेकअप म्हणजे सगळं तुटलंय, सगळं संपलंय आमच्यातलं. तुम्ही सांगा कोण म्हणाला आधी? तुम्ही सांगा कोण म्हणाला? ताई सांगा कोण म्हणाला आमच्यातला आधी? ताईंना कशाला? तिघींनाही विचारू. तुम्ही सांगा कोण आधी म्हणाला ब्रेकअप? मी म्हणालो ना. अरे बाळानं असे भांडू नका रे, जरा शांत राहा ना. लागते या काहीतरी वेगळं सांगतात. आमचं संपलंय. माझं संपलं. विचार बरं मला प्लीज. माझ्या समोर आणू नका. संपलं? कमाल आहे या मुलांची. एवढ्या तेवढ्या कारणावरून संपलं? हो, एवढं सगळं झालं. बिचारी रेश्मा यार, फारच कॉम्प्लिकेशन्स आहेत रे. यातले अर्धे तुझ्यामुळे. म्हणजे तुला इथे आल्यावर सगळं खरं कळल्यावर
तू सगळ्यांना सांगशील अशी भीती आम्हाला वाटत होती. त्यामुळे युद्धाचं करतात ना तसं लग्नाचं प्लॅनिंग करून आलोय आम्ही. आता सांगणार नाही ना कोणाला, काही कोपच्यात घेऊन समजव. उपचार कसला घेतोय, त्यापेक्षा मला आधी क्लिअर करायचं ना. केतन माझा मित्र आहे, मी कसे कॉम्प्लिकेशन्स करीन आणखीन त्याच्या लग्नात. ग्रेट. म्हणजे आता तू आमच्या बाजूनेस ना. 101%. तुम्ही लोक काय माणसं आहात यार. मैत्रीसाठी काय वाटेल ते करता यार तुम्ही. मुंबईला आल्यावर ना राहायलाच येतो बघ तुमच्या घरी, शिफ्ट होतो. नाही हा थांब, भाडं वाढवणार आहे या महिन्यापासून. नाही. का? येस येस किंजल. नो वा. सॉरी सॉरी. चला मी फोन करतो हॅलो. अगं नावं घ्यायची येतात, लक्षात ठेवा, उगाच वेळ घालवायचा नाहीये. मीनल, हे सगळे नाव घ्या का बोलतात? हे एकमेकांची नावं माहिती नाही का त्यांना? ना अगं, नाव घ्या म्हणजे ते स्वतःच्या नवऱ्याचं नाव घ्यायला सांगतायत. काय बोलते? एकमेकांच्या हसबंडचं नाव माहिती करून काय मिळणार आहे? बावळटपणा करू नकोस. त्याला उखाणा घेणं म्हणतात. थांब, काकू घेतील आता, तुला कळेल. थांब. ओके. बॅटरी लो झाली यार. नाही थोडं दाखव ना, थोडं नाही, काय तू. नाही असं कसं नाही. वंस घेऊ का? अहो हो, पण फोटोग्राफर कुठे? एवढा महत्वाचा कार्यक्रम, फोटोग्राफर, अरे बाबा ये, कुठे आहे तो? आलो. फोटोग्राफर ते बोलवत आहेत बघ. हे बघ, गेलं पाहिजे. अरे नाही आलो. बॅटरी नाही ना तुझ्याकडे. ए अरे भाऊ, आले बाई एकदाच. आता घ्या. लग्नानंतर होतो नवीन आयुष्याचा आरंभ. लग्नानंतर होतो नवीन आयुष्याचा आरंभ. प्रभाकर रावांचं नाव घेते, आज रेवाचा हळदी समारंभ. अरे वा 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 वा. कसलं भारी आहे हे. मी पण घेणार नाव. हा. तू कोणाचं घेणार, रायन की ब्रायन? राकेश, ए राकेश. आलो. हा बोला बाबा. अरे त्या देशमुखांना पत्रिका पोचलीच नाही. हे कोण आहेत? फादर. ओके, आता तर लूटमार केलीच पाहिजे. काय माणूस आहे. मग सगळं लॉस भरून काढतो बघ. जा, त्यांना पण दाढी आवडते. जा. जा आहे, आम्ही सपोर्टला आहे. पण त्यांना पत्रिका पोचली पाहिजे, लक्षात ठेव. नमस्कार राकेश भाऊजी. 2000 रुपये काढा. काय? 2000 रुपये काढा. अरे 2000 कसले? अरे कसले? इतके लवकर विसरला? अहो बेट लावली होती ना, जिंकलो मी बेट. कसली भेट? अहो कसली बेट काय काय डान्स केला होता राकेश भाऊजींनी माझ्या बायको सोबत, निशा सोबत. एकदम रोमॅन्टिक डान्स. त्यात माझी बायको जिंकली. रोमॅन्टिक डान्स? तू आणि ह्याच्या बायको सोबत? मस्करी करतोय तो. असाच आहे तो, गमत्या स्वभाव. राकेश मस्त नाचला सा काल. अरे टॉप क्लास. हे पण सगळे मित्र आहेत माझे, ह्याच्यासारखेच आहेत, गमतीशीर. हॅलो काका. आणि रोमॅन्टिक नाही, फॅन्टॅस्टिक असं म्हणायचंय त्याला. त्याचा ना थोडा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. हळूहळू कळेल तुम्हाला. हळूहळू कळेल. आणि फार असे जवळ नव्हतो आम्ही डान्स करत, समोरासमोर होतो फक्त. तर त्याला असं वाटलं जवळ. असं काही नाहीये. सगळं कसं खेळीमेळीचं वातावरण आहे, बघताय ना तुम्ही. खेळीमेळीचं वातावरण आहे. पण बेट जिंकलेली आहेस ना मी, ती सिरियस होती. हो आहे ना माझ्या. आणि तुम्हीच बोललो होता ना निशा सोबत डान्स कर. हो एक्झॅक्टली. माझ्या लक्षात आहे. 2000 रुपये. हा देतो ना, पटकन देतो. उशीर होतो ना. हे घ्या पैसे. आणि गिफ्ट द्या किंजलला. आता ही किंजल कोण? ही बॉस, याची बॉस किंजल, द बॉस. ते अकोल्याहून गिफ्ट आणणार सांगितलं होतं ना. हा घेऊ ना, मी कॉन्ट्रीब्युट करणार होतो. घेऊ ना.
तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी डांस की, ऐसा क्या गुनाह किया जो लुट गए, हाँ लुट गए, जो लुट गए हम रेवा की शादी में. जन्म दिला मातेने, पोषण केले पित्याने, शैलेंद्रचं नाव घेते पत्नी या नात्याने. आता रेश्मा काय चाललंय बापलेकाच? काय नाही रे, जी काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे ते सांगतोय त्याला. जमीन घेतली ना रेश्माच्या नावाने, त्यामुळे ते सगळं. श्रद्धा, काय विचार काय? काय नाही हो काका, आमचं आणि रेवाचं ठरलंय. जिजू ताईला हळद लावा ना. मी चला ना. नाही नाही मी कशाला, तुमचं चालू द्या. अरे जा की. नको बाबा, उगाच कशाला. काय लाजताय जावई बापू, जा. हो लागत नाहीये, महत्वाची चर्चा चालू आहे. अरे बाबा, लग्नाच्या बायकोलाच लावायच्या ना हळद, मग जा. जा की. नाही चला नको. ना. आता उठतोयस की हा? दे त्याच्याकडे, दे हळद. चला निघा. फार लाजतात बुवा तू. चला. अगं बाई, पाहिलं नाव घ्यायचं म्हटल्यावर जावई बापू हजर. नाव घ्या. जाऊ दे ना. अगं अगं, नाही नाही, नाव घ्यायचं बाबा. घ्या. अगं घे ना, त्या एवढं म्हणतायत तर. सोन्याचा दिवा, चांदीची वाट, राकेशने लावली आयुष्याची वाट. जन्मोजन्मी मिळावी राकेश रावांची साथ. अगं प्रश्नार्थ काय? पुढले 7 जन्म हाच तुझा नवरा आहे, विसरलीस? वेडाबाई. जीजू काय लपवले हातात? नाही नाही मी नाही. अय्या हळद मेवणीला लावणार आहात की काय? आत्या मेहुणीला नाही काही, रेशमाला लावायला आणली. अगं बाई, चला चला चला, मग लावाच. हा समारंभ राहिलाच होता. लावा. वाट कसली बघताय? लवकर जिजू, लवकर. जीजू ताई वाट बघते. आम्ही टाळा वाजवतो. वर्ष होऊन गेले तरी नाचतीये. ताई, सेफ्टी पिन. थँक्यू. काय काय इकडं काय दुकानं इतकी लवकर बंद होतात ना, खूप शोधायला लागलं मला. उशीर झाला ना रात्र. सॉरी, दमलास ना. तुला पण सवय राहिली नसेल ना इकडची. काय रे? भूक लागली आहे ना तुला? कोणाला काही कळलंय का? ताई तू आमच्यासोबत परत चालायचं काय? हे इकडे इकडे काही नाहीये, तिकडे आम्ही आहोत ना. आणि 1 वर्ष एकत्र राहिलो यार, सवय झाली. मी सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. आई बाबांसमोर जायचं आणि त्यांना डायरेक्ट सांगायचं, काही घाबरायचं नाही, ते समजून घेतील. राकेश आणि निशाचं अफेअर आहे. राकेश एकही दिवस माझ्याबरोबर राहिलेलं नाहीये. हे सगळं नाटक आहे. मी या पोरांसोबत राहते आणि या पोरांसोबतच राहणार.
सॉरी. इमोशनल नंतर बोलतो.